सितारा फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट। चंद्रपुर का अपने स्वाद और सेवा के लिए जाना माना होटल सितारा अब परिवार के लिए भी फैमिली गार्डन रेस्टोरेंट होटल सितारा, वही स्वाद मगर एक नया अंदाज। परिवार, महिलाओं और बच्चों के लिए सर्वोत्तम वेज, नॉन वेज, एसी और गार्डन रेस्टोरेंट। इंडियन, चाइनीज, कॉन्टिनेंटल डिशेस, पंजाबी और सावजी पैटर्न स्पेशलिस्ट, डिलीशियस डेजर्ट और आइसक्रीम, सह परिवार खाना खाने का एकमात्र ठिकाना। सितारा फैमिली गार्डन रेस्टोरेंट, बापट नगर, नागपुर रोड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट शिरीष, मोबाइल नंबर 9764871578। नमस्कार, मैं हूं विदिशा और आप देख रहे हैं पार्थशर समाचार सत्य परमो धर्म। दिनांक 24 अक्टूबर 2022 को सरकारी हॉस्पिटल डिलीवरी वार्ड में अन्य डिप्यूटी डॉक्टर और स्टाफ की लापरवाही से एक बच्चे की मृत्यु हो गई थी। एक महीना बीत जाने पर भी सरकारी हॉस्पिटल के डॉक्टर भूषण नैतनव और मेडिकल कॉलेज के डीन अशोक नैतनव के पास बच्चे की मृत्यु पर की जाने वाले कार्रवाई पर सवाल पूछने पर कोई जवाब नहीं है। उल्टा वे बात करने से बचकर भाग रहे हैं। इसलिए अब न्याय के लिए AIMIM चंद्रपुर पार्टी द्वारा चंद्रपुर जिलाधिकारी को इस विषय पर अवगत करवाया गया। AIMIM द्वारा एक निवेदन अपर जिलाधिकारी को दिया गया और बाद में इस विषय पर एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर पत्रकारों को न्याय के लिए सहयोग की विनती की गई। इस समय AIMIM के जिला अध्यक्ष नाहिद हुसैन, जिला युद्ध अध्यक्ष शाहिद शेख, जिला उपाध्यक्ष आबिर अहमद, घुक्कुस प्रभारी सबीर मिर्जा, शहर अध्यक्ष अजहर शेख, शहर महासचिव मौलाना साजिद अशरफी, शहर सचिव आतिफ कुरैशी, अवैस कुरैशी, सोहेल शेख, अब्दुल रहमान एवं शहर के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। अस्सलाम वालेकुम। आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन चंद्रपुर टीम जिलाधिकारी साहब से मुलाकात की। जैसे कि आपने देखा है कि 2 दिन पहले एक वीडियो वायरल हुआ था। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन टीम ने 24 तारीख को जो घटना हुई सरकारी हॉस्पिटल के अंदर में, जो डॉक्टर्स स्टाफ की लापरवाही से एक माँ ने अपने बच्चे को खोया था, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन में तब 24 तारीख से लेकर अभी तक मुसलसल अधिकारियों से मुलाकात करने का सिलसिला जारी रखा। आपने देखा है 2 दिन पहले एक वीडियो वायरल हुआ, तो डीन जो जिसके पास जवाब नहीं है इस मसले का, एक बच्चे की मौत का, तो वो मजलिस की टीम को देखकर अपनी चेयर छोड़कर भागने की कोशिश करते हैं। आज उसी के सिलसिले के अंदर जिलाधिकारी को साहब को एक इस विषय के अंदर में हमने निवेदन दिए कि कैसे ये हादसा हुआ, कैसे डॉक्टर्स की लापरवाही से एक माँ ने अपने बच्चे को खोया। जिलाधिकारी को पूरा तफसील से ये चीज बताई गई है। उम्मीद है कि जिलाधिकारी साहब इस विषय को गंभीर से लेकर आगे में इसके ऊपर में कार्रवाई करने की कोशिश करेंगे। अगर जिलाधिकारी साहब के द्वारा भी अगर कभी ये मसले के अंदर हल नहीं निकलता है, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तीव्र आंदोलन करेंगी, प्रेस कॉन्फ्रेंस लेंगी और उस बच्चे को इंसाफ दिलाने की पूरी कोशिश करेंगी। शुक्रिया। आज दिनांक 28 को ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से जो 24 तारीख को जिस बच्चे की डेथ हो गई थी, उसके मुतालिक कलेक्टर साहब से मुलाकात की गई और उनको तमाम पूरे मामले के बारे में बताया गया कि जिस तरह पूरे सरकारी हॉस्पिटल के डॉक्टर स्टाफ ने इस बच्चे के साथ नाइंसाफी की है, इसके साथ इंसाफ होना चाहिए। और इस इंसाफ के लिए हमारी AIMIM टीम आइंदा कल प्रेस कॉन्फ्रेंस भी रखेंगी और इस बच्चे को इंसाफ दिलाने के लिए जो कुछ भी हो सकता है AIMIM पार्टी अपने तरफ से पूरी कोशिश करते रहेंगे। हमको तो भाई इसकी एक कमेटी बैठ के जांच की जाएगी और जो भी संबंधित दोषी होगा उसको सख्त से सख्त उसकी कार्रवाई की जाएगी और 7 दिन में ये रिपोर्ट सबमिट कर दी जाएगी। तो हम इसे 7 दिन तक वेट किए, फिर हम उनके पास दोबारा पहुंचे। उन्होंने बोला कि ये पूरा प्रस्ताव डीन के पास गया है, डॉक्टर अशोक नैतनव साहब के पास। तो हम डॉक्टर अशोक नैतनव साहब डीन के पास पहुंचे, वहाँ उनसे पूछा तो उन्होंने बोला कि भाई कार्रवाई के लिए थोड़ा टाइम लगेगा, कुछ टाइम मांगा उन्होंने और 5 दिन। तो हमने उनको फिर और दोबारा फिर बोले 5 दिन बाद फिर दोबारा गए। फिर उन्होंने बोला कि हमारे पास कुछ डॉक्टर का सबमिट हुआ नहीं है, कमेटी की रिपोर्ट आई नहीं है, टालम टोड़ 1 महीना होगा। इस तरीके से 5 बार हम उनको विजिट कर चुके हैं। 5 बार विजिट करने के बाद भी जब 6वीं बार जब हम उनके पास, उन्होंने बोला था कि कल 12 बजे आप आ जाओ। जब हम लोग वहाँ पहुंचे
अवैध दारू और कमिश्नर खोरों की सनसनीखेज शिकायत करते हुए राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व विधानसभा उपाध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर टेबुर्डे ने राहुल गांधी से चंद्रपुर लोकसभा के लिए सांसद बालू धानोरकर को पुनः टिकट नहीं देने की विनती की है। उल्लेखनीय है कि पिछले बार शिवसेना छोड़कर जाने के बाद विपरीत परिस्थितियों में बालू धानोरकर को शरद पवार के माध्यम से राहुल गांधी को बोलकर कांग्रेस की लोकसभा टिकट दिलाने और उन्हें जिताने में एडवोकेट मोरेश्वर टेमुर्डे का बहुत बड़ा हाथ था, मगर अब अपने वरिष्ठ और उनका रवैया अवैध धंधे और ठेकेदारों से कमीशन लेकर काम दिलाने की उनकी आदत से नाराज होकर एडवोकेट मोरेश्वर टेमुर्डे ने राहुल गांधी को यह पत्र लिखकर तथा एक वीडियो क्लिप जारी करके दूसरा लोकसभा उम्मीदवार देने की विनती की है। ज्ञात हो कि हंसराज जहीर की विरोधी लहर की वजह से और कांग्रेसी अपना वजूद ढूंढने के लिए एक होने की वजह से पिछले बार 2014 के लोकसभा चुनाव में बालू धानोरकर की जीत संभव हो सकी थी, मगर अब लगातार समीकरण बदलते जा रहा है और विजय वडेट्टीवार के अलावा भी कई कांग्रेस के गुट सांसद से खफा चल रहे हैं, जिससे उनको टिकट मिलना या अगले लोकसभा में जीतना वैसे ही मुश्किल हो चुका था। उस पर अब टेमुर्डे का यह घटनाक्रम और भी भारी पड़ गया है। दूसरी ओर पूर्व केंद्रीय मंत्री और भाजपा के लोकसभा हारे हुए प्रत्याशी हंसराज जहीर दिनों दिन खामोशी और मजबूती से आगे बढ़ रहे हैं और हाल ही में उन्हें पिछड़ा वर्ग आयोग के राष्ट्रीय अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया, जिससे उनकी ताकत दोगुनी हो गई। दोबारा लोकसभा चुनाव के लिए अगर खड़े होते हैं तो उनके लिए पुनः सांसद बनना मुश्किल नहीं होगा। जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के अंदरूनी मामलों में भी सांसद धानोरकर ने अपने ही कांग्रेस नेताओं के खिलाफ शिकायत भी की थी और भर्ती पर रोक लगाने कार्यस्थ थे, जिससे पहले हफ्ते सुप्रीम कोर्ट की ओर से राहत देकर बैंक में भर्ती की अनुमति दी गई थी। इस वजह से कोऑपरेटिव सेक्टर के ग्रामीण नेता भी सांसद धानोरकर का आने वाले चुनाव में कितना साथ देंगे, यह एक प्रश्न चिन्ह है। राहुल गांधीला पत्र लिहिण्याचं मूळ कारण असं आहे की 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेला श्री धानोरकर हे सेनेतून काँग्रेसमध्ये आले होते आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या तिकिटाचा काही विचार केला नव्हता। शेवटी ते मला फोनवर बोलले, मला ते फोनवर बोलले की तुम्ही कमीत कमी आता शरद पवारची भेट घेऊन माझ्यासाठी प्रयत्न करा। मी म्हटलं ठीक आहे, आपल्या समाजाचा माणूस आहे, खासदार होत आहे, बरोबर याचा खासदार एकही झाला नाही, होईल बा, चांगला काही दुरुस्त होईल बा। म्हणून मी शरद पवारांना भेट घेतली आणि त्यांच्या भेट घेतल्यानंतर त्यांनी राहुल गांधींशी जी काही चर्चा केली असेल त्याच्यानंतर श्री धानोरकर यांची लोकसभेची तिकीट नक्की झाली। आता तिकीट नक्की झाली तर आम्हाला आनंद झाला। त्या आनंदाचा आणि जोशामध्ये आपला खासदार निवडून आला पाहिजे म्हणून रात्रंदिवस सगळ्यांनीच प्रयत्न केले, पण राष्ट्रवादी पक्षानं सुद्धा उत्तम प्रकारचं सहकार्य करून आणि उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची मदत न मागता लोकांनी सहकार्य केलं, त्याला जनमानसांनी साथ दिली आणि श्री धानोरकरजी हे खासदार झाले। आम्हालाही आनंद झाला, पण जसे जसे दिवस गेले त्यावेळेला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी होती। आमचे खासदार झाल्याबरोबर लोक म्हणाले साहेब आमचं काम घ्या, आमचं का, असं काही विचारायला गेले तर ते म्हणे काम का मागते म्हणे, 2 पेट्या घेऊन जा आणि गावात दारूचं दुकान लाव, असं सांगणारा खासदार। मग आता याच्यावर आम्ही विश्वास टाका। लोकांना तर हे सांगितलं, काही लोकसभा क्षेत्रामध्ये कोणतेही भरीव काम केलं नाही, पण त्यांनी एक नक्की काम केलं की गावागावात दारूचे दुकानं लावले। आज त्यांच्याकडे 17 दुकानं आहे आणि त्यांचे टार्गेट आहे काय, पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मी 100 दारूचे दुकानं उघडेन। दारूचं दुकान उघडणं हे काँग्रेस पक्षाचं धोरण आहे का? हे महात्मा गांधीचं धोरण होतं का जवाहरलाल नेहरूचं धोरण होतं? मग या सगळ्याला हे फासून तो आपला अवैधरित्या दारू विकत आलाय, सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्यामुळे त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नव्हता। आता दारू खुली झाली आहे, आता वाटेल तेवढी दुकानं खोलण्याचं त्याला लायसन्सच मिळालं आहे।
आम्हाला असं म्हणायचं आहे की बा जो दारूच्या भरोश्यावर आणि जे काही शासकीय कामं चालतात त्या सर्व कामामध्ये ठेकेदाराकडून काही कमिशन घेणं आणि ते मिळालं नाही तर त्याचं काम होऊ न देणं असं काम करण्यासाठी त्यांनी काही गुंड लोक पोसून ठेवले आहे. त्या गुंड लोकांच्या प्रवृत्तीमुळे काही क्षेत्रातली विकासाची कामं होत नाही आहे. ही एक आमची अडचण आहे आणि हे वातावरण मी म्हणतो असं नाही आहे. तर ह्या संपूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये मी अनेकांशी चर्चा करून असं मत बनलं आहे माझं की आता या ठिकाणी काँग्रेसला जर आपला उमेदवार निवडून यावा असं वाटत असेल तर काँग्रेसनं सक्षम असा दुसरा उमेदवार द्यावा आणि जर काँग्रेसकडे नसेल तर त्याचा मित्रपक्ष राष्ट्रवादी आहे तर राष्ट्रवादीचा मागा. पण कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूर वणी आर्णी हे लोकसभा क्षेत्र हे काँग्रेस किंवा त्याच्या मित्रपक्षाकडे राहावं अशी माझी मनोमन इच्छा असल्यामुळे मी राहुल गांधींना पत्र दिलं आहे किंवा तुम्ही या पत्रावर तुम्ही विचार करा आणि पुढच्या भविष्यामध्ये निर्णय घ्या. दुसरं असं की मी राहुल गांधींना पत्र देण्याचं दुसरं एक कारण असं आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुलजी गांधी चंद्रपूरला श्री धानोरकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी प्रचारासाठी ते इथं आले होते. त्यावेळेला माझी स्टेजवर त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना ग्वाही दिली होती की उमेदवार तर निवडून येईल, पण मी आता तुम्हाला श्री अरविंद आश्रमतर्फे प्रसिद्ध होणारं जे पुस्तक आहे तुम्हाला दिलं, ते पुस्तक तुम्ही नीट वाचा आणि ह्याच्यातून काय संदर्भ घ्यायचा असेल तर संदर्भ घ्या. असा त्याच्यामुळे माझी थोडी तोंड ओळख झाल्यामुळे मी हिंमत केली किंवा राहुल गांधीला हे पत्र लिहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी राहुल गांधीला पत्र लिहून या लोकसभा क्षेत्रातलं जे जनमानस आहे त्याची उमटणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहे ती माझ्या पत्राद्वारे श्री राहुलजी गांधी यांना कळवण्यात आलेली. कमिशनखोरीच आदरणीय मोरेश्वर टेंभुर्डे हे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. वरोरा विधानसभा क्षेत्राचं दोनदा नेतृत्व केलं आणि आता राजकीय बेरोजगारी हा विषय त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ नाही, त्यांची पत्नी त्यांच्याजवळ नाही, एखाद्या हॉटेलमधून डबा मागवणे आणि खाणे असा उदरनिर्वाह त्यांचा चालू आहे. जिल्ह्यात कुठल्याही निवडणुका झाल्या जो पैसे देईल त्याच्या शेला खांद्यावर टाकायचा आणि फिरायचा ही त्यांची पार्श्वभूमिका आहे. हंसराज हे ज्यावेळेस लोकसभेचे 4दा प्रतिनिधित्व केलं तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभे होते. याच्या आधी तुम्ही मनसेच्या उमेदवाराच्या पाठीमागे टोपी लावून गळ्यात दुपट्टा टाकून त्याच्या स्टेजवरती बसून पाहिलेलं आहे. त्याच्या आरोपाला अर्थ किती आणि हकीकत किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांनासुद्धा माहिती आहे. पक्षाचा कुठलाही बेस नाही. होता नव्हता राष्ट्रवादी पक्ष संपवायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि निवडणुका आल्या की पैसे मागायचे आणि प्रचार करायचा हा त्यांचा एकमेव धंदा आहे. त्या आरोपाला मी काही गंभीर घेत नाही. सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल, सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी, विस्तृत व्हरायटी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, सिनी तारका रिंकू राजगुरू सोबत 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल आपल्या चंद्रपूर मध्ये. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, वेडिंग कलेक्शन्स, ब्राइडल लेहंगास, sarees, चुड़ीदार, ड्रेस मटेरियल्स, वेस्टर्न वेअर, किड्स वेअर, मेन्स वेअर. 18 ऑक्टोबर रोजी महाशुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर, महाराष्ट्र.